स्वप्नपूर्तीचे शहर असलेल्या मुंबईचे हृदय धडकते ते अरबी समुद्राच्या चौपाटींवर. सूर्यास्ताचे सोनेरी क्षण, मुंबईचे चवदार पदार्थ आणि मुख्य म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याची साक्ष देणारी चौपाटी म्हणजेच गिरगाव चौपाटी. नमस्कार, मी स्नेहा. स्नेह प्रवास या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मुंबईमधील एक निसर्गरम्य संध्याकाळ अनुभवण्यासाठी आज आपण चाललोय गिरगाव चौपाटीवर. मुंबई वेस्टर्न लाईन मधील शर्नी रोड किंवा ग्रँट रोड स्टेशनला उतरून चालत तुम्ही गिरगाव चौपाटीला पोहोचू शकता किंवा मुंबई सेंट्रल लाईन मधील CSMT अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरून 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने असलेला हा भुयारी मार्ग पार करून टॅक्सी पकडून गिरगाव चौपाटीला पोहोचू शकता. इथून गिरगाव चौपाटीला जाण्यासाठी 30 रुपये शेअरिंग टॅक्सी मिळते. मीटर टॅक्सीने 80 रुपयांपर्यंत भाडे होते. त्यामुळे तुम्ही जर 3-4 लोक जाणार असाल तर मीटर टॅक्सी पकडा. टॅक्सी मधून गिरगाव चौपाटीचे रमणीय दृश्य आता दिसू लागले आहे. आता आपण गिरगाव चौपाटीवर पोहोचलो आहोत. दूरवर सर्वत्र वाळू पसरली आहे. सूर्यास्ताची वेळ जवळ येत चालली होती व मुंबईकर गिरगाव चौपाटीवर गोल्डन आवरचा आनंद लुटत होते. चौपाटीच्या वाळूवर पाय ठेवताच एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे दररोज प्रचंड गर्दी या चौपाटीवर असून देखील खूपच स्वच्छता या ठिकाणी होती. याचे श्रेय जाते अर्थातच बृहन्मुंबई महानगरपालिका व चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना. इथे तुम्हाला जागोजागी चटईवाले फिरताना दिसतील. 30 रुपयांमध्ये चौपाटीवर बसण्यासाठी चटई तुम्ही विकत घेऊ शकता किंवा जवळपास राहत असाल तर तुम्ही घरातूनच चटई किंवा बसण्यासाठी आसन कॅरी करू शकता. लहान मुलांना चौपाटी फारच आवडते कारण विस्तीर्ण जागेवर फुटबॉल, बॅडमिंटन असे अनेक खेळ खेळता येतात. आपण पाहू शकता बरेच लोक चटईवर बसून क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबासोबत सुंदर अशी संध्याकाळ अनुभवण्यासाठी जरूर गिरगाव चौपाटीला भेट दिली पाहिजे. अनेक लोक चौपाटीवर येणाऱ्या या अरबी समुद्राच्या लहान लहान लाटांचा आनंद लुटत होते. लालबागचा राजा, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा अशा अनेक प्रसिद्ध मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जन गिरगाव चौपाटीवरच होते. आकाशात सूर्यास्ताच्या रंगीत छटा पसरत चालल्या होत्या. सूर्य काही वेळातच मलबार हिल्सच्या या आलिशान इमारतींमागे लपणार होता. गिरगाव चौपाटी आणखीन एका कारणासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे मुंबईचे अनेक स्ट्रीट फूड्स, चवदार पदार्थ या ठिकाणी मिळतात आणि चौपाटीवर स्ट्रीट फूड खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गिरगाव चौपाटीवर आपण जिथून एंट्री करतो तिकडे बाजूलाच अनेक फूड स्टॉल्स तुम्हाला दिसतील. भारताच्या विविध भागांतून मुंबई दर्शनाला आलेले लोक गिरगाव चौपाटीला हमखास भेट देतात. इतकेच नव्हे तर परदेशी नागरिकांना देखील गिरगाव चौपाटी व इथले चवदार पदार्थ चाखण्याचा मोह आवरत नाही. आपण पाहू शकता अनेक परदेशी नागरिक या ठिकाणी चौपाटीवरील पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, पावभाजी, सँडविच असे अनेक पदार्थ या ठिकाणी मिळतात. चौपाटीवर आल्यावर गोळा किंवा चम्मच गोळा खाल्लाच पाहिजे. मी काला खट्टा फ्लेवरचा चम्मच गोळा खाल्ला. इकडे गोळा 50 रुपये तर चम्मच गोळा 60 रुपयांमध्ये मिळतो. मी लहान असताना 2 रुपयांमध्ये चम्मच गोळा मिळायचा. वाढत्या वर्षांनुसार त्याची किंमत देखील वाढत गेली, पण चव मात्र अजिबात बदलली नाही. आजही गोळा तेवढाच टेस्टी लागतो. हे आहे बादशाह पाणीपुरी सेंटर. मी इथे पाणीपुरी खाल्ली. खूपच टेस्टी आणि हायजेनिक पाणीपुरी इथे होती. 40 रुपयांमध्ये पाणीपुरी इकडे मिळते. चौपाटीवर सँडविच व पिझ्झा देखील टेस्टी मिळतो. मी एक चीज टोस्ट सँडविच इथे खाल्ले. एकाच वेळेला अनेक पिझ्झा प्रिपरेशन इथे चालू होते आणि विशेष म्हणजे हे पिझ्झा जसे बनतात तसे पटकन संपतात देखील. चौपाटीवरील आणखीन एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजेच पावभाजी. पण माझे पोट सँडविच व पाणीपुरीने भरले होते, त्यामुळे मी इथली पावभाजी ट्राय केली नाही.
आईस्क्रीम, फालुदा, चहा, कुल्फी असे जवळपास सर्वच पदार्थ चौपाटीच्या या स्टॉल्सवर मिळतात. गिरगाव चौपाटीवर फिरायला येण्याचा बेस्ट टाइम म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजेनंतरचा, कारण यावेळी गोल्डन आवर अनुभवता येतो व संध्याकाळी 6:30च्या आसपास सूर्यास्त देखील अनुभवता येतो. खरं तर माझा आजचा प्लॅन फक्त गिरगाव चौपाटीचा होता, पण मी पाहिले तर चौपाटीच्या अगदी बाजूलाच रंगीबेरंगी लाइटिंग दिसत होती. मग मी चौपाटीच्या बाहेर येऊन या ठिकाणी काय आहे ते बघण्याचे ठरवले. बाहेर येऊन काही पावले चालताच मला एक बोर्ड दिसला. हे स्मारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे समाधी स्थान आहे. हे वाचून माझी या जागेबद्दलची कुतूहलता आणखीन वाढली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान असे या गार्डनचे नाव आहे. आत प्रवेश करताच चौपाटीजवळ मला रंगीबेरंगी लाइटिंग का दिसत होती ते समजले. खूपच रंगीत लाइटिंग या गार्डन मध्ये केली होती. आपण पाहू शकता डॉल्फिन, शिंपले, स्टारफिश अशा अनेक सागरी जीवांच्या प्रतिकृती इथे साकारण्यात आल्या आहेत. हे दृश्य खूपच सुंदर वाटत होते. हरिण व त्यांची पिल्ले, ससे, मोर, खारुताई अशा अनेक प्रतिकृती इथे साकारण्यात आल्या आहेत. बाहेरून येतानाच आपण एक बोर्ड पाहिला की हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे समाधी स्थान आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महान नेते होते. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ त्यांनी मुंबईतील काळबादेवी परिसरातील सरदार गृह इथे घालवला आणि सरदार गृह या ठिकाणीच त्यांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी अखेरचा श्वास घेतला. जवळपास 2 लाख लोक टिळकांच्या अंत्ययात्रेला जमले होते. इतका प्रचंड जनसमुदाय त्यावेळी जमला होता. लोकमान्य ही पदवी फक्त टिळकांनाच का मिळाली याची प्रचिती या घटनेवरून येते. प्रचंड प्रमाणात लोक टिळकांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी आले होते. त्यामुळे गिरगाव चौपाटी जवळच त्यांना समाधीस्थ करण्यात आले व त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे गार्डन बांधण्यात आले. नुकतेच या गार्डनचे रिनोव्हेशन करण्यात आले आहे आणि आता 2024 पासून रंगीबेरंगी लाइटिंगने डेकोरेशन इथे केले आहे. या गार्डनचा टायमिंग सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत व संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. ही लाइटिंग अनुभवण्यासाठी शक्यतो काळोख पडल्यानंतर संध्याकाळीच या ठिकाणी या. आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर त्यांना घेऊन गिरगाव चौपाटी व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानाला जरूर भेट द्या. या गार्डन मध्ये सर्वांना फ्री एंट्री आहे. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.